नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली, पण ओपनिंगच्या पॉझिटिव्ह सुरुवातीनंतर निफ्टी जो आहे तो परत पुन्हा रेड झोनमध्ये घसरला आणि ऑलमोस्ट बिलो 24,700च्या खाली येऊन पोचला. पण त्यानंतरनं दुपारी 11:30-12 नंतरनं मात्र चांगली रिकव्हरी निफ्टीमध्ये बघायला मिळाली. ग्रॅज्युअल रिकव्हरी निफ्टी 24,700च्या लोपासून कंटिन्यू आली आणि क्लोजिंग सेशनपर्यंत येतात ऑलमोस्ट निफ्टी 25,000च्या वरती 25,100च्या आसपास जाऊन बंद दिली, जे एक चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला पॉझिटिव्ह ओपनिंग नंतरनं खाली येणं, प्रॉफिट बुकिंग होणं आणि त्यानंतरनं जी ग्रॅज्युअल रिकव्हरी आली ती एक मजबूतीचं साईन आहे असं मला वाटते. तसं बजेटमध्ये फारसं काही मार्केटसाठी पॉझिटिव्ह नाही आहे, पण ओव्हरऑल एक बजेट हा एक मोठा इव्हेंट पार पडला आहे. आणि काल जो या पद्धतीनं क्रॅश बघायला मिळाला मार्केटमध्ये, कारण STT हाईक झाला फ्युचर ऑप्शन्सला, त्यानंतर जो क्रॅश बघायला मिळाला त्या धक्क्यातून आज मार्केट कुठेतरी सावरताना बघायला मिळते. आणि बऱ्यापैकी जी आहे ती रिकव्हरी लोअर लेवलपासून निफ्टीनं घेतली आहे आणि 25,000च्या वर ज्या पद्धतीनं बंद दिला आहे, मला वाटते निश्चित आपण फर्दर हायर लेवल्स येणाऱ्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये या आठवड्यामध्ये निश्चित बघायला मिळू शकतील. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे ते सपोर्ट फाइंड आउट करायचा प्रयत्न करत आहे, पण जोपर्यंत निफ्टी 25,300च्या वर जाणार नाही तोपर्यंत मला वाटत नाही की ह्या रिसेंट जे काय फॉल आला आहे त्याचा बॉटम बनेल. 25,500-600च्या वर जाणं एकदम गरजेचं आहे, पण ॲटलिस्ट 25,300 क्रॉस करणं गरजेचं आहे. त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 25,100च्या वर गेला तर 25,250 आणि 300 हे दोन रेजिस्टन्स पॉईंट आहेत आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, तिथं वर निफ्टी जाऊ शकते. 25,300च्या वर गेलं तर एक चांगलं शॉर्ट करून परत पुन्हा ट्रिगर होईल. अदरवाईज 25,100च्या वर 25,200, 250 आणि 300 हे 3 टप्पे रेजिस्टन्सचे निफ्टीला उद्याच्या सेशनला असतील. लोअर लेवलला 25,000 पहिला सपोर्ट आहे, कारण ज्या पद्धतीनं 25,000च्या वरती आलं इमिजिएट शॉर्ट कवरिंग मार्केटला ट्रिगर झालं आणि शॉर्ट कवरिंगमुळे निफ्टी 25,100पर्यंत आली, कारण बरेच कॉल रायटर 25,000च्या आसपास इंटॅक्ट राहिलेले आणि ते सर्व ट्रॅप झाले. त्यामुळे निफ्टी 25,000च्या वर आल्यामुळे ज्या पद्धतीनं शॉर्ट कवरिंग आले 25,000 उद्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 25,000च्या खाली गेलं तर 24,900 आणि 24,800 इथंपर्यंत निफ्टी जो आहे तो खाली जाऊ शकतो. या लेवल्सनुसार तुम्ही उद्या निफ्टीमध्ये काम करू शकता. बँक निफ्टीमध्ये 58,500च्या वर 59,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 58,800 एक मायनर रेजिस्टन्स आहे, पण त्याच्यावरती 60,000पर्यंत निफ्टी जो आहे 59,000पर्यंत निफ्टी जाईल असं मला वाटते. त्यामुळे 58,600च्या वर 59,000पर्यंत निफ्टीची चाल आहे. लोअर लेवलला 58,500 पहिला सपोर्ट आहे, त्याच्या खाली आला तर 58,200 आणि 58,000 या लेवल्सनुसार बँक निफ्टीला लोअर लेवलला सपोर्ट आहे. पण बँक निफ्टीसुद्धा ज्या पद्धतीनं क्लोजिंगला रिकवर झाले मला वाटते निश्चित उद्या 59,000पर्यंतच्या लेवल्स बँक निफ्टीमध्ये सुद्धा दिसतील. तर या अनुषंगाने तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काम करू शकता. आज NSEमध्ये 1,312 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,597 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 39 शेअर्स वाढले, त्या बाजूला 11 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअरची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसेसमध्ये आज IT सेक्टरवर दबाव राहिला, बाकी मेटल, एनर्जी, रिॲल्टी, ऑटो, PSE त्यानंतर बँक्स या सगळ्या सेक्टरमध्ये चांगली तेजी बघायला मिळाली. उद्यासाठी ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 20-20 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहेत. डाव फ्युचर्स मात्र 100-125 पॉईंट खाली आहे. US मार्केट गेले 2-3 दिवस खाली येते, पण इराणच्या थोडंसं जो काही युद्धाचा विषय होता तो सध्या तरी थोडा थंडावला आहे, नरमला असं दिसते. त्यामुळं गोल्ड सिल्वरच्या किमतींमध्ये फॉल आला आहे आणि ग्लोबल मार्केटला सुद्धा एक सावरण्याचा प्रयत्न त्यातून होत आहे. आणि त्यामुळे मला वाटते डाव जर आज चांगलं पॉझिटिव्हमध्ये क्लोज झालं डाव जोन्स तर उद्या आपण एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण हायर लेवलला थोडंसं प्रॉफिट बुकिंग FIs कडनं येणं गरजेचं आहे, म्हणजे येऊ शकते. FIs ऑलरेडी विक्रीच्या मोडमध्ये आहेत आणि STT वाढवल्यामुळे थोडंसं आणखी त्यांचा मूड खराब होऊ शकतो. तेव्हा बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.